नक्कीच या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण मैदानामध्ये पाहू शकाल। नक्कीच या स्पर्धेचे सर्व अमोलजी कतोरे सर त्यानंतर त्याच्या साथीला जाताना नक्कीच आपण पाहतोय दौलतजी तुपे सर, दोन्ही नक्कीच अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला आपल्या भेटीस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। स्ट्रायकर फलंदाज जर पाहिलं तर नक्कीच आपण गणेशला पाहू शकाल, नॉन स्ट्रायकला नक्कीच जितूला पाहतोय। P1चे षटक असेल, P1च्या षटकासाठी नक्कीच गोलंदाजी मारकोते गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिले षटक हाताळण्यासाठी निलेश गोलंदाजी मार्को देतोय। स्ट्रायकर मात्र नक्कीच आपण पाहू शकाल गणेश खंडागळे। नक्कीच जर विचारलं नक्कीच संभाजीनगरचा एक अष्टपैलू खेळाडू आज चिन्मय स्पोर्ट देवपेच संघाकडनं इथे नेतृत्व करताना आपण नक्कीच फलंदाजीसाठी स्ट्रायकर पाहतोय। ते खरंच पंचांचा सिग्नल आपण पाहू शकाल। सामन्याला होईल सुरुवात, चला पंचांचा सिग्नल येतोय, सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजी मार्को दे निलेश, पहिला चेंडू इथे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र। पंचांचा सिग्नल अंतिम असेल मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच फलंदाज गणेशला चेंडूचा अंदाज समजला नाही। नक्कीच चेंडू फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। निर्धाव चेंडूची फेकी केली जाते, गोलंदाज निलेशच्या माध्यमातून। इथे खरंच P1चं षटक आहे। P1च्या षटकामध्ये जर म्हटलं तर जबाबदारीचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश सज्ज झालाय। स्ट्रायकर फलंदाज गणेश असेल, नॉन स्ट्रायकला अजितो असेल। येणारा चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल। सुरेख प्रकारचा चेंडू तितका दर्जेदार फटका टीममध्ये क्षेत्ररक्षक सुरेख केलं जात आहे। नक्कीच फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होताना नक्कीच आपण चिन्मय स्पोर्ट देवपे संघ पाहतोय। एका धावेच्या मदतीने नक्कीच अकाउंट ओपन केलं जाईल टीम चिन्मय स्पोर्ट देवपे संघाचं। एक धाव इथे करज पहिला चेंडू निर्धाव फेकी केला गोलंदाज निलेशने, दुसऱ्या चेंडू नक्कीच एक धाव खर्च केली आहे। सुरेख इथे गोलंदाजाच्या प्रात्यक्षिक सध्याच्या स्थितीला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहतोय। स्ट्राईक जी मात्र रोटेट झाली, स्ट्राईकला आपण पाहू शकाल फलंदाज असेल जितू चव्हाण आणि गोलंदाजी मार्को दे निलेश असेल। निलेशला देखील माहित असेल पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्को दे निलेश, स्ट्रायकर जितू होतोय सज्ज आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार। हा येतो नक्कीच A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। चौकारच्या साह्याने दाखल करता विचार जर केला तर दाखल आपण पाहतोय 5 धावा इथे दाखल करते। कारण की गरज पहिला चेंडू निर्धावपैकी गेला, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली, नक्की तिसऱ्या चेंडूवरती चौकार जितूच्या बॅटमधनं पाहायला मिळाला। एक अप्रतिम आणि दर्जेदार चौकार पाहायला मिळाला। येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे। कामगिरी इथे गोलंदाजाला करावी लागेल, कामगिरी फलंदाजाला करावी लागेल, करेल कोण ते देखील पाहणं महत्वाचं ठरेल। इथे मात्र नक्की चेंडूला हवेत खेळून काढलाय, चेंडू उंची तर खूप गाठले, लांबी किती असेल आणि इथे जीवदान दिलं जात आहे फलंदाज जितू। नक्कीच या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातील। 2 धावेच्या मध्ये दाखल करते, धावा पाहतो 7 धावा। जर विचार केला तर झेल सोप्पा नव्हता, प्रयत्न भन्नाट केले होते आणि नक्कीच आपल्या संघासाठी विकेट तर नाही परंतु नक्कीच संघासाठी इथे 2 धावा वाचवण्यास क्षेत्ररक्षकाला यश आलं। नक्की क्षेत्ररक्षक तिथे आपण पंकजला पाहिलं, भन्नाट क्षेत्ररक्षण पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळालं। पुन्हा एकदा जितू, पुन्हा एकदा नक्कीच सुरेख प्रकारचा चेंडू होता, इथे सन्मानदायक फटका खेळला, एक सिंगल धाव तर घेतले। नक्कीच एका सिंगलच्या मदतीने टीम चिन्मय स्पोर्ट
देवपी संघाची धावसंख्या आपण 8 वर जाताना पाहतोय. पहिली षटकाने प्रगती पथावर पाहतोय गोलंदाज निलेश. स्ट्राईक मात्र आता आपण फलंदाज पाहू शकाल, गणेशला पाहू शकाल. इथे खरंच निलेशकडे देखील क्षमता आहे, गणेशकडे देखील क्षमता आहे. क्षमता दाखवेल कोण ते देखील पाहणं महत्वाचं आहे. सामना महत्वाचा आहे. खरं जर म्हटलं तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 शतरक्षक. बाबा 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 बा भिंगायला आता ज्याला बेकार तो पेट्रोल पंपावर ज्याला पेट्रोल भरून येईल आता. नक्कीच षटकार, नक्कीच नक्कीच. धन्यवाद डीजे. नक्कीच या षटकारच्या साहाय्याने दापलकरचा विचार जर केला तर नक्की 14 धाबा इथे दापलकर जोडल्या गेल्या आहेत. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होताना पाहतोय. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ इथे संपूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापलक आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ झालाय. 6 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या गेल्या आहेत. स्ट्राईक आपण पाहू शकाल. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज जितू चव्हाण असेल. गोलंदाजी मार्ग होती कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की ते जबाबदारीचं षटक आणि जबाबदारीचा सामना आणि महत्वाचा सामना मुरबाड तालुक्याची शान आणि बाण ही स्पर्धा आपण पाहतोय. मुरबाड तालुका प्रीमियर लीग चा थरार या स्पर्धेचा दिवस क्रमांक पाहतोय 3रा. गोलंदाजी मार्गोदी रोहित धुमाळ येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी रोहित धुमाळ येतोय. स्ट्रायकमध्ये जितू चव्हाण असेल. खरंच नवीन स्ट्राईकला गणेशला पाहतोय. चला मित्रांनो वेळ वाचवा. गोलंदाजी मार्गोदी रोहित सज्ज होतोय. स्ट्रायकमध्ये फलंदाज जितू. येणाऱ्या चेंडूचा सामना कशा प्रकारे केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान नक्कीच कोलवा टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट पद्धतीने चेंडूला खेळून काढला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सज्ज 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवण्यासाठी नक्कीच क्षेत्ररक्षक सज्ज होते. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण झालं. खरंच इथे गणेशचं मानस होतं, परंतु जितून धाडस केलं नाही. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे गणेशने केला होता, परंतु जितूने नाकारला. नक्कीच निर्धाव चेंडूची पैकी इथे रोहितच्या माध्यमातून गोलंदाजी करताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्गोदी रोहित. स्ट्रायकरमध्ये जितू. येणारा चेंडू, महत्वाचा चेंडू, महत्वाची धाव, महत्वाची विकेट, महत्वाचा षटकार. लाईन चेक केली जाईल. नक्कीच पंचाचा सिग्नल येतो आमच्यापर्यंत. उजव्या एसटीच्या बाहेरून निघून चालाय वाईट. वाईटच्या स्वरूपाने इथे दापलकरवरती एक धाव जोडली जाईल. 15 धावा इथे कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रायकरमध्ये फलंदाज जर पाहिलं तर जितूला पाहते. गोलंदाजी मार्गोदी रोहित. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच मिडॉनचा क्षेत्ररक्षक सज्ज. नक्कीच पुन्हा एकदा नेते सुरेख क्षेत्ररक्षण झालं. फलंदाजाने गरज विचार केला. खरंच निर्धाव चेंडूची फेकी केली गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. सुरेख प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत इथे रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या चेंडूवरती कामगिरी करावी लागली आता फलंदाज जितूला, कारण की धावफलक शांत झालाय. धावफलकावरती स्थगिती आली. ती स्थगिती हटवणं महत्वाचं असेल जितूसाठी. धावा बनवणं देखील महत्वाचं असेल आणि गोलंदाजाला नक्कीच धावा रोखणं देखील महत्वाचं असेल. कामगिरी इथे क्षेत्ररक्षकाला करावी लागेल, फलंदाजाला करावी लागेल, गोलंदाजाला करावी लागेल. करेल कोण? करावी लागेल. नक्कीच आपण पाहतो गोलंदाजी मार्गोदी रोहित सज्ज होतोय. स्ट्रायकरमध्ये जितू. इथे मात्र की चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल होतोय का? भन्नाट आणि महत्वाची विकेट. इथे जितू बॅक टू पवेलियन.
फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये इंटर होताना आपण पाहतोय कुणालला पाहतोय वनडाऊनच्या भूमिकेत कुणाल राव मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय. नक्कीच चला मित्रांनो वेळेचं महत्व ठेवा, वेळ वाचवा. नक्कीच गोलंदाजी मार्ग रोहित स्ट्रायकरमध्ये कुणाल असेल इथे खरंच महत्वाचा फलंदाज देखील आपण पाहतोय. टीम देवगाव टायगर संघाकडनं आपली भूमिका निभावतोय, परंतु सध्याच्या स्थितीला आपण चिन्मय स्पोर्ट देवपेच संघाकडनं खेळताना नक्कीच कुणालला पाहतोय. गोलंदाजी मार्ग रोहित आणि रोहित कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहावं लागेल. सामना महत्वाचा आहे, स्पर्धा देखील महत्वाची आहे. येणारा चेंडू रोहितचा कोलवा टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, शक्य झालं नाही. चेंडूचा बॅटचा संपर्क निश्चितपणे झाला नाही, परंतु तोपर्यंत चित्त्याच्या चपळाने ते एक धाव पळून घेतली जाईल आणि एका धावेच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय. 16 धावा इथे कंप्लीट होत असताना नक्की टीम चिन्मय स्पोर्ट देवपे स्ट्रायकर फलंदाज आपण गणेशला पाहू शकाल. संभाजीनगरचा शहनशाह गणेश नक्कीच आज चिन्मय स्पोर्ट देवपे संघाकडनं आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाजी करताना. नक्कीच गोलंदाजी मार्ग रोहित विनंती असेल आपण वेळ वाचवा. सातत्याने सूचना येतात तुमच्यापर्यंत, व्यवस्थापन समितीकडनं आमच्याकडे सूचना येतात, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवा, अन्यथा वेळ जास्त खर्च केल्यास. सुरेख प्रकारचा चेंडू होता, चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतोय गणेशच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. नक्कीच जर आपण पाहतोय तर आपण कदा या चौकारीच्या साह्यानं 20 धावा इथे कंप्लीट होतात. चला मित्रांनो, टीम मंजिरी स्पोर्ट वेळ लावलाय. गोलंदाजी मार्क होती. नक्कीच विनंती असेल टीम चिन्मय स्पोर्ट संघाला देखील आपण डगआउट मध्ये शांतता राखायची आहे. आपल्याला देखील सूचना येते व्यवस्थापन समितीकडनं. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्क होती. फुलटॉस चेंडू होता खाली पॉइंट रिजन मध्ये शतरक्षक तिथे नक्कीच एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जात होता, नाकारला गेलाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव इथे दापलकरती घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने दापलक आपण पाहतोय. नक्कीच दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दापलकरती नक्कीच 21 धावा पाहतोय टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. समितीकडनं सूचना येते एका षटकासाठी 5 मिनिटं आणि त्या 5 मिनिटाच्या वरती जर टाइम घेतला तर नक्कीच पॅनलाइज केले जाईल अशी व्यवस्थापन समितीकडनं आमच्यापर्यंत सूचना येते. नक्कीच चिन्मय स्पोर्ट संघाने देखील वेळेचं महत्व आणि लक्ष द्यायचंय. स्ट्रायकर फलंदाज आपण गणेशला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती दर्शन येतोय. नक्कीच आपण पाहतोय दर्शन पहिला आज चेंडू इथे निर्धावफेकी केलाय गोलंदाज दर्शन. आणि नक्कीच पहिला चेंडू पडला त्यावेळेस 2 वाजून 59 मिनिटे घड्याळामध्ये झालेले आहेत. जर विचार केला तर आतापर्यंत 3ऱ्या षटकाला सुरुवात होती आणि 3ही षटकामध्ये सुरुवात करताना गोलंदाजांनी निर्धाव चेंडूची फेकी केली, अफलातून कामगिरी केली. सुरेख प्रकारचा चेंडू होता नक्की कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु नक्की निश्चितपणे इथे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख तालमेल. एक धाव इथे कंप्लीट होताना पाहतो टीम चिन्मय स्पोर्ट देवपे आणि एका धावेच्या मध्ये आपलं काढून पाहतो
22 धावा. आणि पंचांना देखील विनंती असेल आपण नक्कीच वेळेचं महत्त्व ठेवा आणि तुम्ही खेळाडूंपर्यंत सातत्यानं सूचना पोहोचवा. आम्ही तर पोहोचवतोय. धन्यवाद. नक्कीच टाइम लावला गेलाय. नक्कीच चला स्ट्रायकिंग आपण कुणाला पाहू शकाल. गोलंदाजी मार्कुदी गोलंदाज सज्ज. दर्शन कोलवा टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. डीप मधून शतरक्षक येतो चेंडूवरती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेच्या मध्ये दापलक आपण पाहतो. 23 धावा. लॉस ऑफ 1 विकेट टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. खरंच आपल्यातून इथे गोलंदाजी दर्शनच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज सज्ज असेल. गणेश गोलंदाजी मार्गोदी दर्शन. सामना महत्वाचा आहे. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. चेंडू मात्र निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा पार. धावा येतील या चेंडूवरती 4. हा येतो खणखणी चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच या चौकारीच्या साह्याने दापलकरचा विचार जर केला 27 धावा इथे दापलकर जोडल्या गेल्यात. एका विकेटचं नुकसान देखील झालं गेलंय टीम चिन्मय स्पोर्ट देवपे संघाकडनं. स्ट्रायकर फलंदाज नक्कीच आपण पाहू शकाल. गणेशला पाहतोय गोलंदाजी मार्ग. नक्कीच दर्शन पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. शक्य झालं नाही. फलंदाज गणेशला निर्धाव चेंडू फेकी केलाय गोलंदाज दर्शन. इथे आता कुठेतरी गणेशला थांबवले गेले. इथे खरंच गोलंदाज तर आपली कामगिरी करतोय परंतु कामगिरी फलंदाजाला करावी लागेल. धावफलक शांत झालाय. त्या धावफलकाला अप्लाय करणं महत्वाचं असेल. पण इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका दर्जेदार फटका. चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. धावा येतील या चेंडूवरती 6. हा देतोय खणखणी षटकार. पाहतोय पहिल्या षटकामध्ये करत जर विचार जर केला तर 14 धाबा खर्च केल्या गोलंदाज निलेशने. दुसरे षटक हाताळताना नक्कीच धाबा खर्च केल्या 7 गोलंदाज रोहितने. आणि तिसरा षटक हाताळताना गोलंदाज दर्शनने 12 धाबा खर्च केल्या. आतापर्यंत आपल्यातून गोलंदाजी नक्कीच आपल्याला टीम मंजिरी स्पोर्ट्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला आपण पाहतोय पहिली इनिंग इथे अजूनही मैदानाच्या आतमध्ये रंगते. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकामध्ये धाबा धावफलकावरती 33 धावा बनवल्या गेल्या आहेत. नक्कीच इथे ड्रिंक टाइम समाप्त होतोय. आपापली जागा क्षेत्ररक्षकाने घ्यायची. इथे करत सामन्याला कंटिन्यू करायचंय कारण की वेळ वाचवायचा आहे आपल्याला. अजूनही सामने भरपूर खेळवायचे. नक्कीच चला नक्कीच आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाज सज्ज असेल. कुणाल गोलंदाजी मार्गोदी गोलंदाज दादू येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 34 षटक हाताळण्यासाठी दादू येतोय. इथे स्विचिचा प्रयत्न होता. नक्कीच फलंदाज कुणाला इथे थांबवले गेले दादूने. निर्धाव चेंडूची आतापर्यंत नक्की टीम मंजिरी स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाज आलाय. त्या गोलंदाजाने आतापर्यंत 4ही गोलंदाजाने पहिला चेंडू निर्धावपैकी केलाय. आपला तुम्ही इथे खरंच
गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू होता. शॉट तडव्यांचा क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद. बॅक टू पवेलियन कुणाल. इथे खरंच नवीन फलंदाज आशुतोष. खरंच आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका आशुतोष निभावतोय चिन्मय स्पोर्ट देवपीस संघाकडनं. इथे खरंच धावफलक शांत आहे. तो धावफलक शांत ठेवून चालणार नाहीये. टीम चिन्मय स्पोर्ट देवपीस संघाला धाबा बनवाव्या लागतील आणि धावफलकात जोडावे देखील लागतील. क्षमता आहे फलंदाज गणेशकडे, क्षमता आहे आशुतोषकडे, परंतु खरंच ती क्षमता इथे दाखवावी लागेल आणि धावफलक धाबा जोडावे लागतील. धाबा घेणं महत्वाचं आहे आणि धाबा रोखणं देखील महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्क होती. दादू पुन्हा एकदा स्टेप आउट करून नक्कीच खेळला आहे. चेंडू नक्कीच हवेत होता. लो मॅनलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, नाकारलं गणेशनं. एकच धाव इथे या चेंडूवरती घेतली जाईल. एका धावेच्या मध्ये धावफलकाचा विचार जर केला जाता तर नक्कीच आपण पाहतोय 34 धावा इथे कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. जर विचार केला तर नक्कीच एका टीम मध्ये जितू चव्हाणला पाहतोय तर एका टीम मध्ये विलास वारगडेला पाहतोय. खरंच 2 सिलेदार आणि 2 साथीदार सोनारपाडा टीमचे आज एकमेकांसमोर या सामन्याच्या माध्यमातून सरबतच्या गाडीचे तिथे बाईक आहे, तिचा आरसा थोडा खाली करायचा आहे. नक्कीच बोलेरो गाडी आहे, तिच्या पुढे सरबतची गाडी आहे, तिथे नक्कीच बाईक लावली गेली. तो आरसा थोडा खाली करा. प्रेक्षक वर्ग सहकार्य करा. इथे घडलं काय? ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र नक्कीच गणेश बॅक टू पवेलियन. गणेश बाद. डीजे नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानामध्ये इंटर होताना रोशनला पाहतोय. आशुतोष आणि रोशन या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती आता विश्वासानं जबाबदारी असेल. ती जबाबदारी कशा प्रकारची पार पाडली जाईल. खरंच सध्याच्या स्थितीचा जर विचार केला तर की टीम चिन्मय स्पोर्ट देवपे संघ खरंच कठीण परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. कारण की धावफलक शांत झालाय, परंतु या कठीण परिस्थितीला नेहमी हिमतीने सांगा, संकटात तू ये कितीही वेळा, परंतु तुझ्यावरती मात करण्याची ताकद ही माझ्याकडे आहे आणि ती ताकद आपल्या मनगटातून दाखवावी लागेल. नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती आक्रमकता दाखवणं फलंदाजाचं काम असेल आणि त्याप्रमाणे धावा इथे घेणं देखील महत्वाचं असेल. इथे चेंडू पैकी केलाय. पंचाने लाईन चेक केली. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेरून निघून जातो वाईट चेंडू आणि नक्कीच पायदा इथे दापलकरती जोडला जाईल. दापलक आपण पाहतोय नक्कीच 35 धावा इथे दापलकरती पाहतोय. गोलंदाज पाहिलं तर दादूला अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळली होती, परंतु इथे खरंच वाईटच्या रूपाने चेंडू फेकी करताना गोलंदाज आपण दादूला पाहिला. पुन्हा एकदा येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी दादू करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे पटका सजवलाय. इथे पटका चांगला आहे की चुकीचा पाहावं लागेल. 1 मिनिट. षटकार षटकार षटकार. नक्कीच प्रेक्षक वर्ग आहे. झेल पकडला, परंतु क्षेत्ररक्षकाचा तोल चेंडूच्या नादात सीमारेषेला टच होता आणि षटकार येतो या चेंडूवरती. आपण पाहतोय 41 धावा. 4 षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. 4 षटकामध्ये धावा धावफलकावरती बनवले गेलेत. 41 धावा. इथे नक्कीच ज्यावेळेस 5वं षटक आपण चालू होईल त्यावेळेस नक्कीच आपण मायक्रोफोनवरती नक्कीच आवाज ऐकणार आहात. प्रसन्न नक्कीच आपण आवाज ऐकणार आहात. मायक्रोफोनवरती परिवर्तन करूया. प्रसन्न आपल्या भेटीस येतोय. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच. निश्चयाचे महामेरू बौद्ध जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजांना पुनश्च एकदा मानाचा मुजरा आणि जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मुरबाड तालुका प्रीमियर लीग 2022च्या थरारमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. एकीकडे असेल जो मात्र चिन्मय स्पोर्ट्स देवपे, दुसरीकडे असेल मंजिरी स्पोर्ट्स. इथे टाकलेला बॉल फटका प्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. बिडकावून दिला आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार मिथिल लावासा. आणि या चेंडूवरती फलंदाजच्या बॅट मधून येणारा हाय अँड हँडसम मॅजिकल माइटी आउट ऑफ द पार्क षटकार. गोलंदाजांना म्हणतात असताना वेलकम टू दी ग्राउंड, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. त्याप्रमाणे गोलंदाजाचा स्वॅगने स्वागत केलं आहे. चांगल्या प्रकारची कामगिरी या पहिल्या चेंडूवरती. इन प्रेशर टाकलाय गोलंदाजाला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील दर्शन, आणि दर्शन यांना चांगल्या प्रकारचे दर्शन घडलेले आहेत, जे मात्र पहिल्या चेंडूवरती जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आणि त्या प्रकारची हातोडेचे गाव मैदानाच्या आतमध्ये सोसलेले आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू बॉलर बॅक जॅब आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टरचा यूज जो मात्र केला होता, इंधन कमी होतं त्याला अनुषंगून ऑलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असतील. मोठी चेज होती आणि तत्पूर्वी घेतलेल्या या दोन धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट अँड ऑल्सो व्हेरी गुड कॉन्टॅक्ट. दोन धावा ज्या मात्र ऍड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 49. इथे मात्र आपण पाहू शकतो पुन्हा एकदा सिंगल धाव जी मात्र एकवटण्यात आली. धावसंख्या धावफलकावरती बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 50 रन्स ऑन द बोर्ड. बॅटिंग करतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळेल चिन्मय स्पोर्ट्स संघ, आणि गोलंदाजी करतोय जो मात्र मंजिरी स्पोर्ट्स संघ. दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन. उन्हाचं वातावरण आहे, तापलेलं वातावरण आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये देखील तापलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. बिग मॅच, बिग फाइट, हाय वोल्टेज ड्रामा, हाय वोल्टेज सामना. गिरने से डरेगा तो उड़ान कैसे बढ़ेगा, और ये क्रिकेट है मेरी जान, यहाँ पे मेहनत नहीं करेगा तो आगे कैसे बढ़ेगा. इथे टाकलेला बॉल फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. 60 पलटी पहिल फर्रार. चेंडू आउट ऑफ द पार्क, चौकार. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 54-54. अपना टाइम आएगा, पण तो कधी येईल ते माहित नाही, पण अपना टाइम आपण खुद लाएगा. अशा प्रकारची बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारची बॅटिंग, चांगला दर्जा फलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर स्ट्रायकर एंड वरती रोशनच्या माध्यमातून आपल्या संघाचं नाव रोशन करायचं काम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. इथे टाकलेला बॉल आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. जर पाहायला गेलं तर लाईन आणि लेंथ चुकली आहे, कारण फलंदाज शफल झाले आणि अगदी आडव्या पट्ट्याने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. तो प्रयत्न इथे मात्र फसलाय. त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती. एक तेरी तो एक मेरी. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जसियास तसं उत्तर. ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार. चांगल्या फलंदाजीला उत्तर देत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल लोवर फुलटॉसचा वापर केला होता. अगदी नक्कीच आपण पाहू शकतो षटक क्रमांक अशा रीतीने 5 जो मात्र समाप्त झाला, आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघता बघता पाहायला मिळेल जी मात्र 54 रन्स ऑन द बोर्ड. 54 धावा या धावफलकावरती. 10.80च्या सरासरीने इथे मात्र धावा ज्या मात्र बनल्या गेल्यात. आणि नक्कीच मित्रांनो, आयुष्यामध्ये जर विचार केला तर माणसं वाचवणं गरजेचं आहे, पाणी वाचवणं गरजेचं आहे, वनवा पेटला तर झाडांना वाचवणं गरजेचं आहे, बॅटिंग करत असाल विकेट वाचवणं गरजेचं आहे, फिल्डिंग करत असाल तर धावा वाचवणं गरजेचं आहे. ही स्पर्धा मोठी आहे त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असेल वेळ वाचव मित्रांनो, प्लीज. इट वॉज अ हंबल रिक्वेस्ट, कळकळीची विनंती. आयोजकांच्या वतीने ही सूचना आलेली आहे. तुम्हाला 6 षटकं हाताळण्यासाठी 30 मिनिटाचा अवधी देण्यात येईल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. वेळेनुसार जर पाहायला गेलं तर भारतीय वेळेनुसार 5:13 झालेले आहेत. तब्बल 5:23 जोपर्यंत होतील तोपर्यंत तुम्हाला 6व्या षटकाची समाप्ती जी मात्र करायची आहे. एकच षटक बाकी आहे, माफ करा. 5:18 होतील त्यावेळेस तुम्हाला इथून मात्र हा षटक कंप्लीट करायचंय. आणि आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नंतर म्हणाल की मोदी साहेबांची जीएसटी परवडली, पण पॅनल्टी परवडली नाही. असं होऊन देऊ नका मित्रांनो. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
फलंदाज संपूर्णपणे बीट होत आहेत. अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोड्यातील पहिलं, सांघिक कोड्यातील शेवटचं, अंतिम अखेरचं, निर्वाणीचं, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं हाणामारीचं षटक मार्ग असतं. इथे टाकलेला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. तो प्रयत्न इथे मात्र फसलाय. येस सामे तो अपनों ने लुटा किसी औरों में कहा दम था, हमारी कष्टी वाट उभी ज्या पाणी कमता. इथे मात्र धावाचा प्रयत्न होता आणि धावेच्या प्रयत्नामध्ये धावाधाव पळापळ आणि संघर्ष करत असताना विकेटचं पतन. संघाला लागलेला झटका क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाची खेळी संपुष्टात. फलंदाज आउट, बॅक टू दी डग आउट. डीजे तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक जो मात्र मार्गस्थ आणि स्टंपिटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. अगदी पाहायला गेलं तर आपण नेहमी एक गोष्ट म्हणतो की जबरदस्तीला लग्न टिकत नाही, त्याप्रमाणे जबरदस्ती धाव घ्यायचा प्रयत्न केला, ती देखील टिकली नाही. विकेटचं पतन जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला आता सुरुवात करायची आहे मित्रांनो. प्लीज इट वॉज हंबल रिक्वेस्ट, स्पीडअप करायचे. पंचांना विनंती असेल. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. इथे टाकलेला बॉल यू मिस साय डेफिनेटली हिट. यश उद्ध्वस्त, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, ट्रिपल अचित. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. आल्या पावली परतावा लागेल सचिन यांना टुवर्ड्स द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम चिन्मय स्पोर्ट्स. डीजे अगदी हवेच्या झोक्याने पत्त्याचं गळ ज्याप्रमाणे ढासळून जातो त्याप्रमाणे विकेट देखील ढासळत आहेत. जर विचार केला तर चिन्मय स्पोर्ट्स देवपे या संघाची इथून मात्र एखाद्या संघाला, एखाद्या खेळाडूला जरी चांगल्या प्रकारची कामगिरी करणं जी मात्र गरजेची आहे. स्पीडअप करायची विनंती असेल मित्रांनो प्लीज. हरेश आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हरेश आणि जुना फलंदाज आपल्याला रोशन पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हरेश. नॉन स्ट्रायकर एंडवरती रोशन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अविनाश. स्पीडअप करायचे विनंती असेल. जीवन छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यात झुलती फुलांची एक कमान आहे. हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतो हे जीवन निरार्थ आहे तो बैमान आहे. कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. उंच धबधबा बनायला देखील पाण्याला उंचावरून पडावं लागतं. त्यामुळे नक्कीच जर पाहायला गेलं तर मेहनत करा मित्रांनो. चिकाटी ठेवा आणि जिद्द ठेवा. तुमच्या समोर नशीब देखील झुकेल. कारण नशिबामध्ये काय आहे हे आपल्याला माहिती नाही पण नशीब स्वतःच्या हाताने आपण लिहू शकतो ही देखील तितकीच खरी गोष्ट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे टाकलेला बॉल अगदी लेटकटचा देखणा नजरांना खेळायचा प्रयत्न होता आणि येस आपण पाहू शकतो फलंदाज इथून मात्र जर पाहायला गेले तर विकेट जी मात्र घेतलेली नाहीये. पण पाहायला गेलं तर विकेट घेतलेली नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. इथे टाकलेला बॉल मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचा होता, ऑफ साइडला खेळलेला आहे. मॅच मधून इथून मात्र आपण पाहू शकतो कॅच जी मात्र सुटलेली आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. येस भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली. जिथे कॅच मिळायला पाहिजे होती ती कॅच मिळाली नाही. 2 धावा एक्स्ट्राच्या गेल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 रन. येस माफ करा 3 धावा ज्या मात्र ऍड होतील आणि धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला बघता बघता पाहायला मिळेल जी मात्र 57 धावा या धाव फलकावरती. 58 धावांचं लक्ष असेल जो मात्र विजयासाठी. मंजिरी स्पोर्ट्स या संघाला विनंती असेल स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. विनंती असेल एक चांगला असं आयोजन, एक चांगला असं नियोजन जो मात्र आपण अमोलजी कतोरे साहेबांच्या माध्यमातून आणि मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहू शकतो. मुरबाड तालुका प्रीमियर लीग मानाचा सन्मानाची ट्रॉफी
अभिमानाचा करंडक आणि जर पाहायला गेलं तर एक चांगलं असं आयोजन आणि एक चांगलं असं नियोजन जो मात्र आपण पाहू शकतो. याची देही याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा आणि याच्यासाठी केला होता अट्टाहास की हा दिवस गोड व्हावा. अगदी जर पाहायला गेलं तर मित्रांनो एक गोष्ट नक्की सांगेल, ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये आपण आपलं घर सजवतो त्याप्रमाणे इथे मात्र क्रीडांगण जो मात्र सजलेला आहे, नटलेला आहे आणि आपण नटलेला सजलेला क्रीडांगण जो मात्र पाहू शकतो सन्माननीय अमलजी कतोरे यांच्या माध्यमातून. कारण जर पाहायला गेलं तर मुरबाड क्रिकेटचा विचार केला आणि मुरबाड तालुका प्रीमियर लीगचा विचार केला तर अमोलजी कतोरे यांच्या माध्यमातून चांगली अशी संकल्पना जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर ग्रामीण खेळाडूंना कुठेतरी वरचं स्थान, एक चांगली अशी ओळख निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी चालू असलेला अट्टाहास जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्ट्रगल करून गुगलपर्यंत पोहोचणारं नाव जो मात्र मुरबाड क्रिकेट आणि मुरबाड क्रिकेटला एक चांगला दर्जा मिळावा त्यासाठी अमोलजी कतोरे साहेबांच्या माध्यमातून एक चांगला असा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी जर पाहायला गेलं तर अगदी सकाळी आले होते तेव्हा ग्लो होता, आता मात्र ग्लो थोडा डाऊन झालेला आहे कारण मेहनत देखील तितकीच करतायत. कारण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, उद्घाटे, ऑर्गनायझर सन्माननीय अमोलजी कतोरे साहेबांना. चला विनंती असेल स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचे विनंती असेल मंजिरी स्पोर्ट्स संघ. नक्कीच विनंती असेल चिन्मय स्पोर्ट्स संघाला आपण त्वरित जो मात्र आपले सलामीचे 2 धाकड फलंदाज जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि ज्या वेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल टोमरे यांना. थँक्यू. थँक्यू प्रसन्न. गोलंदाज तयार. कुणाल वडवलेचा पहिला बॉल. क्लास ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट. विलास वारगडेचा धमाका. चेंडू सीमा पार. हा चौका. कुणाल वडवलेवर आक्रमण करत असताना बॅटर विलास वारगडेच्या बॅटामधून हा चौकार. कुणाल तयार होतील गोलंदाजी मार्कवर. इथे देखील सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण. ओहो ब्रिलियंट बट. लाजवाब. अप्रतिम. दर्जेदार. व्हॉट अ एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. डाईव्ह लगावली. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ऋषी पवार मॅन फ्रॉम आंबेले. अप्रतिम क्षेत्ररक्षण ऋषीच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा. तिथे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. स्ट्रायकर इनवर पॅटर आपल्याला पाहायला मिळतील. रोहित. इथे टाकलेला बॉल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज कुणाल वडवलेच्या माध्यमातून. अप्रतिम बॉल. कुणाल वडवले मॅन फ्रॉम संभाजीनगर. सातत्यानं खूप चांगली कामगिरी या खेळाडूची देखील राहिली आहे. भरपूर चांगलं क्रिकेट संभाजीनगर संघासाठी खेळणारा खेळाडू.
सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर बॅटर आपण पाहतोय. मानवली संघासाठी खूप चांगलं क्रिकेट ज्या खेळाडूच्या माध्यमातून राहिलं. रोहित ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल तयार, दापलकावर दाबा 5, 5 ऑन द बोर्ड. मुरपाड तालुका प्रीमियर लीगचा थरार. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं, हा चेंडू देखील डॉट, हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्या इथे रोखायच्या टीम चिन्मय स्पोर्ट देवपेला. 58 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. 58 धावांचं लक्ष. पॉवर प्ले महत्वाचे राहतील. या पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते, कितपत अचूकता राहील या पॉवर प्ले मध्ये ते आपल्याला पाहायचंय. रोहित ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर कुणाल वडवले आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी करण्यासाठी तयार. इथे टाकलेला बॉल स्लॉक सीप करण्याचा प्रयत्न. अचून एक डॉट बॉल. गणेश खंडागडेचं यष्टीरक्षण चांगलं राहिलं. चांगली गोलंदाजी करत असताना रिदम मध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज कुणाल वडवले. नेक्स्ट मॅच आपण जे मात्र पाहणार आहोत. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये देखील राहिलं. गोलंदाजी मार्कवर तयार होतो. गोलंदाजी करण्यासाठी कुणाल वडवले, मॅन फ्रॉम संभाजीनगर. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. बेटर स्ट्रोक, स्टँड अँड डिलेव्हर, डिस्पॅच, इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग आपला चेंडू सीमा पार, षटकार. वाढती जाऊन पोचेल ती 11 या धावसंख्येवर. व्यासपीठावर आपण पाहतोय सचिनजी केंबारी या व्यासपीठाची शोभा वाढवतात. वेलकम या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सचिनजी वाघ चौडे. सातत्यानं आपण ज्या वेळेस मंजिरी स्पोर्ट पाहतो त्या वेळेस संघामध्ये खेळताना सचिनजी वाघ चौडे पाहतो. परंतु यावर्षी मला वाटतं त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. ते आता मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. संघ चांगली कामगिरी करतोय. दापलकावर 11 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झालं. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 30 आणि 30 बॉलमध्ये आता आवश्यकता असेल ती 47 धावांची. 47 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. खूप चांगलं स्कोरिंग आमचे मित्र सुदर्शन आगे ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगल्या दर्जाचा नेट रन रेट ज्यांच्या माध्यमातून काढला जातोय त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. अकरा धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. आशुतोष गायकवाड, मॅन फ्रॉम देवपी. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर. क्लास ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट विलास वारगडे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. चिन्मय स्पोर्ट देवपेसाठी स्पेशली. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती आता 12 या धावसंख्येवर. टार्गेट मैदानामध्ये विचार केला तर 58 धावांचं टार्गेट. स्ट्रायकर इनवर रोहित आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चांगला स्ट्रोक या अगोदरच्या षटकामध्ये रोहितच्या पाठमधून आला. इथे टाकलेला बॉल डिफाईन लेगला. चेंडू थांबणार नाही. रोहितचा धमाका. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढील जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना टीम मंजिरी स्पोर्ट सचिनजी वाघचौडे ॲडव्होकेट यांची ही टीम. आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय हरिजी तुपे आत्माराम जाधव यांची चिन्मय स्पोर्ट देवपे. फटका तर ताकदवर. फटक्यामध्ये नजाकत. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. तोपर्यंत संधी होती 2 धावांची. इझिली कंप्लीट करत असताना 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 19 या धावसंख्येवर. 19 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे मंजिरी स्पोर्ट या संघाचं.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय आशुतोष गायकवाड या खेळाडूला कमबॅक करावा लागेल. महत्वाचा सामना आहे. इथे टाकलेला बॉल वेगवान चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. कमबॅक डिलिव्हरी मैदानामध्ये पेशकश करत असताना मॅन फ्रॉम दी विपे आशुतोष गायकवाडचा हा अप्रतिम बॉल. चांगला चेंडू हातात असताना आशुतोष गायकवाड चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव धावफलकावर धावसंख्या 19. 58 धावांचं टार्गेट आहे. 6 षटकं. प्रति षटकामध्ये तुम्हाला मॅक्सिमम 9.5चा रन रेट इथे ठेवायचा आहे. क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये. विलास पारगडेला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला रोहितला पाहतोय. इथे बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं या बॉलला. आशुतोष गायकवाड पहरदार बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. क्विक रिप्लाय, एक चौकार आला, त्या चौकारानंतर रिप्लाय देत असताना आशुतोष गायकवाड चांगली गोलंदाजी करतोय. चांगला बॉल, डॉट बॉल. संघात धावसंख्या 19. धावा धावफलकावर. टार्गेट मैदानामध्ये 58 धावांचा. गोलंदाज तयार. इथे देखील अप्रतिम बॉल. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 9.50 ची सरासरी. 19 धावा. मंजिरी स्पोर्ट चेस करते ती 58 धावांची. अजूनही 39 धावांची आवश्यकता. शेवटचे 24 बॉल. संधी आमच्या डीजे ऑपरेटरला. सामना क्रमांक 4 आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. वायजी स्पोर्ट संघाचे कॅप्टन आणि चिन्मय स्पोर्ट यानंतर सामना आपण जो मात्र पाहणार आहोत. हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस आपण घेणार आहोत. गोलंदाज तयार. कुणाल बडबले. इथे टाकलेला बॉल फटका इथे फसला. मोठी विकेट, मोठी विकेट. कॅरी करत असताना विलास वारगडे बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा, मोठा धक्का टीम मंजिरी स्पोर्टला. सिद्ध डीजे ऑपरेटर आमचे मित्र अक्षय यांचं मात्र आगमन होतं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. यानंतर त्यांची डीजे ऑपरेटिंग आपण जे मात्र पाहणार आहोत. आणि आज संध्याकाळी मला वाटतं कुठेतरी ऑर्डर देखील आहे त्यांना. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानामध्ये मॅन फ्रॉम भालुक जयेश मोरे मैदानामध्ये दाखल. वंडरबाप मुरबाड जेपी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कुणाल वडवले आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल वडवलीची कामगिरी कशा प्रकारची राहील ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर एंडवर बॅटर वंडरबॉप मुरबाड जयेश मोरे चेपी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कुणाल. थोडेसे सफल झाले. मोठा फटका. गोल्डन कॅच ही ठरू शकेल. क्षेत्ररक्षकाले बॉलवर कॅच ड्रॉप. ओहो, आशुतोष गायकवाड कडून मोठी चूक. जयेश मोरेला जीवनदान मिळालं आणि हे जीवनदान तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर देखील घेऊन जाऊ शकतं. कॅचेस विन द मॅचेस. जयेश मोरेला जीवनदान मिळालं आणि कॅच सुटल्यानंतर आता मंजिरी स्पोर्ट मुरबाड मध्ये आनंदाचं वातावरण. जयेश मोरेला जीवनदान मिळालं. एका षटकामध्ये मॅचचं समीकरण बदलणारा हा खेळाडू इथे जीवनदान दिलं. आशुतोष गायकवाड कडून मोठी चूक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर कुणाल वडवले. स्ट्रायकर एंडवर जयेश मोरे. सफल झालेत. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब. एक धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. विकेटचं पतन. बाद तर आहे पण कोण ते आपल्याला पाहायचं. आणि आता इथे पंचांचा डिसिजन येतोय. रनआउट आहे, फक्त कोण आहे ते आपल्याला पाहायचं. आणि तिसऱ्या पंचांची मागणी.
थर्ड अंपायर. बिमरसाठी देखील रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे का आणि धावबादसाठी देखील रिव्ह्यू आहे. नो बॉल आणि रोहित रनआउट. दोन मिनिटं तिसरे पंच आहेत तो निर्णय देतील. वर्मा सर आपण कुठे असेल तर संपर्क करा. वर्मा सर आपण कुठे असेल तर संपर्क करा.
रोहित बाद आणि नो बॉल. चला ताबडतोब चिन्मय स्पोर्ट क्षेत्ररक्षण लावून घ्या. रोहित बाद आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत गौरव झुंजाराव दादू. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. नो बॉल, एक धाव, फलंदाज बाद. फ्री हिट बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गौरव इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज जरूर लागलाय क्षेत्ररक्षकातील बॉलवर. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 25. फ्री हिट बॉल. सो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावर धावसंख्या 25 धावा. विजयासाठी लक्ष आव्हान जे मात्र आपल्याला पाहायला मिळते 58 धावांचं. अजूनही 33 धावा बनवायच्यात. इथे टाकलेला बॉल, जागा बनवली फटक्यासाठी. गौरव झुंजाराव दादूच्या पाडामधून चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक गौरव झुंजाराव दादूच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवर कुणाल वडवली गोलंदाजी करण्यासाठी तयार. तिसरं षटक आपण पाहतो मैदानामध्ये. रिव्हर्स खेळ, टायमिंग प्रॉपर. गौरव झुंजाराव ऑन फायर. चौकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगले स्ट्रोक खेळत असताना बॅटर गौरव झुंजाराव दादू. मानप्रम उगलेआळी. इथे टाकलेला बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. सो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 33. विजयासाठी आता आवश्यकता असेल ती 18 बॉल आणि 25 धावा. डीजे
गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज तयार. रोशनचा पहिला बॉल. जे पीचा धमाका. जयेश मोरेच्या पाडमधून चेंडू सीमा पार. लॉंग ऑन. सीमा पार षटकार. डीप मिड विकेटला चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या पाठीतून निघाला. तगणीच्या जोळाने बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. स्ट्रेट मार्क स्ट्रोक. जयेश मोरेच्या बॅटमधून षटकार. च्या मदतीने संघाची धावसंख्या 49. 49 या धावसंख्येवर 3 बॉल मध्ये 16 धावा. 2 वेळा जीवनदान आणि त्याचा खरपूस समाचार. इथे देखील आडव्या पाटना फटका सजवलाय. उंची जास्त, एलिव्हेशन कमी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु तिथे संधी होती 2 धावांची. जयेश मोरेच्या पाठमधून येतील या 2 धावा. अर्धशतक कंप्लीट म्हणजे स्पोर्ट या टीमचं धावफलकावर धावसंख्या 51. 51 धावा. 7 धावांची आवश्यकता. चांगलं क्रिकेट जयेश मोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. संघर्ष करत असताना मैदानामध्ये 2 षटकार 1 चौकार. आतापर्यंत 20 या धावसंख्येवर घेतोय. शपल झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. कावकर्नरला क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. जितू चव्हाण. जितूचं क्षेत्ररक्षण राहिलंय लाजबाब. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आणि 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती आता 52 या धावसंख्येवर. 52 ऑन द बोर्ड. 52 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. चिन्मय स्फोट देवपे संघ अडचणीमध्ये सापडतोय. स्ट्रायकर एंडवर बॅटर गौरव झुंजाराव. दादू रोशन तयार. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं जो मात्र पाहायला मिळतो. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. 6 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. मंजिरी स्पोर्ट सचिन वाकचौडे आणि टीमला अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू विजयासाठी 6 धावा. संधी डीजे ऑपरेटर अक्षयला.
तो आता स्ट्रायकर एनवर आपल्याला पाहायला मिळेल. जयेश मोरेच्या बॅटमधून चांगलं क्रिकेट आतापर्यंत राहिला. गोलंदाज तयार. शपल झाले तडव्या बॅटना फटका सजवलाय डीप मिड विकेट मध्ये. आशुतोष गायकवाड येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलं आशुतोष या खेळाडूचं. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 53. 5 धावांची आवश्यकता. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. 11 बॉल 5 धावा. गोलंदाज तयार होतील. ऋषी स्ट्रायकर एनवर दादू. इथे बॅकफुटला गेले. अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल आली या बॉलवर. गौरव झुंजाराव दादूच्या बॅटमधून एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 54 या धावसंख्येवर. 54 धावा धावपलकावर. 4 धावांची आवश्यकता. इन स्टाईल मध्ये फिनिश करेल का हा सामना जयेश मोरे ते आपल्याला पाहायचं. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. गोलंदाजी मार्कवर ऋषी पवार. चिन्मय स्फोट देवपे अतिशय दर्जेदार खेळाडू परंतु कामगिरी त्या प्रकारची राहिलेली नाही. दोनही मॅच आपण जर विचार केला तर. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका इन स्टाईल मध्ये फिनिश करत असताना वंडरबॉब मुरबाड जयेश मोरेच्या बॅटमधून हा षटकार आणि मंजिरी स्पोर्ट क्लब हा सलगचा दुसरा विजय प्रस्थापित करत असताना सचिन वाघचौडे आणि टीम वेल प्लेड बॉयज. चला टॉस साठी चिन्मय स्पोर्ट आणि वायजी स्पोर्ट. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच वंडरबॉब मुरबाड जयेश मोरे. जयेश मोरे मॅन ऑफ द मॅच हा किताब स्वीकारण्यासाठी